श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. नमस्कार श्रोते हो. तर आजचा व्हिडिओ आहे श्रावण महिना कधी सुरू होत आहे, श्रावण सोमवार किती आहेत, पहिला व शेवटचा श्रावण सोमवार कधी आहे, यंदा 4 सोमवार की 5 सोमवार, शिवामूठ कोणत्या सोमवारी व्हायची आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, यंदा श्रावण महिना तसा खासच ठरणार आहे. का बरं तुम्हाला वाटत असेल तर बघा, तर श्रावण महिना हा सुरुवात आणि शेवट फक्त सोमवारीच होत आहे. शेवटचा श्रावण सोमवार आणि पहिला श्रावण सोमवार हा सोमवारीच आलेला आहे आणि श्रावण महिनाही सोमवारीच एंड होणार आहे आणि चालूही श्रावण सोमवारीच होणार आहे. तर पहिला श्रावण सोमवार आहे तो म्हणजे 5 ऑगस्ट 2024. लक्षात घ्या, 5 ऑगस्ट 2024 या दिवशी श्रावण मास आरंभ होऊन शिवपूजन, शिवामूठ तांदूळ आहे आणि हा श्रावणातला पहिला सोमवार असणार आहे. त्यानंतर 2 सोमवार, दुसरा सोमवार आहे तो 12 ऑगस्टला आहे आणि शिवपूजन सकाळी करायचे आहे. त्यानंतर शिवामूठ तीळ आहे, शिवामूठ तीळ व्हायची आहे. त्यानंतर तिसरा सोमवार अतिशय खास आहे आणि दरवर्षी देखील असतोच. तिसऱ्या सोमवाराचं एक अनन्यसाधारण महत्त्व असतं, पण या दिवशी आलेली आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन, बहीण भावाचा सण. तसेच नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा हा खूप मोठा सण असतो. या दिवशी कोळी बांधव हे सागराला म्हणजेच समुद्राला नारळ अर्पण करत असतात. तर बघा, या दिवशी शिवामूठ ही मूग आहे आणि शिवपूजन करायचे आहे सकाळी. त्यानंतर जो 4 नंबरचा चौथा जो सोमवार आहे तो आहे 26 ऑगस्टला. ऑगस्ट महिन्यात 4 सोमवार आलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 1. तर ऑगस्ट महिन्यातील हा शेवटचा सोमवार असणार आहे, चौथा. तर या दिवशी शिवामूठ जवस आहे आणि यावर्षी सांगायचं खास म्हणजे 5वा देखील सोमवार आलेला आहे. म्हणजे यंदा 5 सोमवार आहेत, 4 नसून किती आहेत, 5. लक्षात घ्या, मी क्लिअर करत आहे. आणि 2 सप्टेंबरला हा 5वा श्रावण सोमवार असणार आहे. या दिवशी शिवामूठ 7 आहेत. लक्षात घ्या, 7 शिवामूठ आहेत. तुम्ही सकाळी उठून व्यवस्थित स्नान वगैरे करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवपूजन करायचे आहे. त्यानंतर शिवामूठ अर्पण करायची आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे सर्वांना हे वर्ष सुखाचं जाऊ दे. आणि बघा, अशा प्रकारे हे श्रावण सोमवार संपणार आहेत. 4 नाहीत तर 5 श्रावण सोमवार आहेत. तर पहिला श्रावण सोमवार हा ऑगस्ट महिन्यात सुरू होऊन शेवटचा हा सप्टेंबर महिन्यात एंड होत आहे. आणि विशेष म्हणजे 2 सप्टेंबरला पोळा देखील याच दिवशी आहे. या दिवशी आपण गाई, वासरू, बैल यांची आपण पूजा करत असतो. म्हणजेच ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांनी बैलांना पूजा करायची आहे. शेवटचा श्रावण सोमवार देखील याच दिवशी आलेला आहे. पिठोरी अमावस्या देखील याच दिवशी आहे. त्यामुळे असा हा खास ठरणारा श्रावण महिना भरपूर दिवसातून आलेला आहे, कित्येक वर्षातून असा हा महत्त्वपूर्ण महिना श्रावण आलेला आहे. तर माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. महादेव तुमच्या कायम पाठीशी उभा आहे हीच लक्षात ठेवा. आणि तुम्ही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. धन्यवाद.